आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साजरी 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 काय ग, तू बहिरी आहेस का? कानाने ऐक। ओ मला सगळं ऐकायला येते। बोला, काय म्हणताय? त्याचं काय आहे, मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय। म्हणजे तू नवीन आहेस ना आमच्या घरात, म्हणून। म्हणजे एक मिनिट। सांगा ना, म्हणजे काय? तू नवीन आहेस या घरात, म्हणून तुला एक गोष्ट सांगायची होती। तू त्या फडतूस भिकारड्या मोलकर्णी सोबत, म्हणजे पारू, तिच्यासोबत जरा जास्तच मैत्री करतेस असं नाही वाटत? म्हणजे मला दिसतंय। हा, तुला वाटतंय की नाही आय डोंट नो, पण हा मला एवढंच सांगायचंय, ती ती पारूच तुझी दुश्मन आहे खरं तर। पारू आणि माझी दुश्मन, ती कशी काय? कशी काय, त्याचं काय आहे ना, आता मी हे बोलू नये खरं तर, पण आमचं आदित्य, त्याचं झालंय असं की तो सतत पारूच्या मागे पुढे असतो अगं, पारू 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 करून। आणि ती मूर्ख पारू, ती सतत आदित्य सर असा जप करत असते। सो जरा सांभाळून राहा, एवढंच सांगायचं होतं। ए, तुला हसायला का झालं? काय हो दामिनी काकू? एक मिनिट, काकू नाही, काय आहे, तेवढं वय नाहीये माझं। आणि हा, तुला जर रिस्पेक्ट द्यायचंच असेल तर दामिनी मॅडम म्हणू शकतेस मला। ओके काकू, आय मीन मॅडम। पण काय हो, तुम्ही आदित्यच्या काकू आहात ना, मग तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? अहो, तुम्ही तुमच्या पुतण्याबद्दल बोलताय। आणि राहिला प्रश्न आदित्य आणि पारूच्या मैत्रीचा, तर मला त्यांची मैत्री माहिती आहे। ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत। आणि तसंही मी या घरात येण्यापूर्वी आदित्यबद्दल सगळं जाणून आहे। तो मुलींच्या बाबतीत किती क्लिअर आहे, त्याचं कॅरेक्टर किती नीट अँड क्लीन आहे। जाऊ दे। बाय द वे काकू, मॅडम, मला माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही माझे कान भरण्याचा प्रयत्न करू नका। बाप रे, ही जरा अतिशहाणी आहे किंवा अति विचार करून आलेली दिसते। दोन्हीपैकी एक नक्कीच। पारू 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 पारू, मला सांग, तू आज दिवसभर तर साजिरी सोबत होतीस का? पारू, तू इतकी डिटॅच कशी काय असू शकतेस ग? त्रास नाही होत का तुला? कसला तरस प्रीतम सर? पारू, तुझं आणि दादाचं नातं किती अडचणींना सामोरं जाऊन इथपर्यंत पोहोचलंय माहिती आहे ना तुला? का आपण फक्त आईच्या होकाराची वाट बघतोय? आणि हे असं सगळं असताना तू त्या साजिरीला सगळं सांगणार आहेस का? हा, म्हणजे इतके दिवस तू दादाला जवळून बघितलंस, ओळखलंस, त्याच्या आवडीनिवडी तुला माहिती पडल्या, आणि आता तू ते सगळं साजिरीला सांगणार आहेस? म्हणजे इन शॉर्ट, तू वर्षभर अभ्यास केलास आणि आता डायरेक्ट तिला क्वेश्चन पेपर देणार आहेस, कळतंय ना तुला? अगं, ह्या सगळ्यात ऍटलीस्ट दादाचा तरी विचार कर ग। त्याला जेव्हा कळलं ना की आईने त्याच्यासाठी एक नवीन मुलगी आणली आहे लग्नासाठी, तेव्हा तो किती हताश झाला होता। त्याला कसं कसं सावरलंय आम्ही। बघ पारू, या गोष्टीने आहे ना तुमच्या दोघांचंही नुकसान होऊ शकतं। तू एक काम कर ना, आईने जे सांगितलं तसं वागू नकोस। तू तिला काहीतरी उलट सुलट शिकव, म्हणजे
आईला ती आवडणारच नाही आणि ऑटोमॅटिक आपलं काम होऊन जाईल. प्रीतम सर काय बोलताय तुम्ही? हे बघा मी असलं काय बी करणार नाहीये. हन साजिरी मॅडम आपल्या घरी आलेल्या पाहुण्या आहेत आणि आपण समद्यांनीच त्यांच्याबरोबर चांगलंच वागायला पाहिजे. आणि मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही प्रीतम सर. आपल्या घरची रीतच आहे आलेल्या पाहुण्यांची काळजी घेणं आणि त्यांना चांगलं वागवणं. मला असलं काय बी करायला जमणार नाही. पारू, अगं पारू एकदा ऐक. भोई आहे अरे पोरगी. हे जगाचे छक्के पंजे ना कळत नाही अजून हिला. आणि साजिरी प्रकरण ना दिसतं तेवढं सोपं नाहीये. काहीतरी करावं लागणार. हिला दादाच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार. चला आता सगळ्यांसाठी मस्त लंच बनवते. कुठून सुरुवात करू? भाजी पाणी. हाय साजिरी. हाय प्रीतम. तू काही बनवतेस का? पारुने मला सगळं सांगितलंय कुणाला काय आवडतं. सो मी त्या पद्धतीने सगळ्यांसाठी लंच बनवते. पारूला सांगण्यात काही अर्थ नाही. आता मीच हिची चांगली जिरवतो. ये ना. पारूने सांगितलं का तुला हे सगळं बनवायला? हो. तुला पारूने सांगितलं की नाही माहित नाही, पण ह्या घरात आम्ही सगळे जरा जास्त तिखट जेवण जेवतो. पण पारू तर म्हणाली सगळे मीडियम स्पायसी जेवतात आणि श्रीकांत सरांना तर अजिबात तिखट आवडत नाही. घ्या. आता मला सांग, पारूने जर तुला हे सगळं सांगितलं तर तिचं क्रेडिट कमी होईल ना. मग काय. आपण तू नको लक्ष देऊ. तू फक्त एवढं लक्षात ठेव की ह्या घरात आम्ही सगळे जास्त तिखट जेवण जेवतो आणि सर्वात जास्त तिखट तर बाबा खातात. हा, आणि त्यामुळे ना तुला ह्या घरात जर सगळ्यांचं मन जिंकायचं असेल ना तर तू एकदम अशी झणझणीत रस्सा भाजी बनव. हा चालेल. थँक्यू प्रीतम. तू माझी खूप मोठी हेल्प केली आहे सर. तू बघ आता मी सगळ्यांसाठी कशी मस्त झणझणीत भाजी बनवते. ऑल द बेस्ट. थँक्यू. साजिरी, अजून काही सांगायचंय? नाही नाही, एवढंच की भाजी छान झणझणीतच झाली पाहिजे. हो. हा, आणि सर्वात जास्त तिखट कोण खातं? बाबा. करेक्ट. थँक गॉड प्रीतमनी सांगितलं. आता सगळ्यांसाठी मस्त झणझणीत जेवण बनवते.